राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी चौथ्या फेरीअखेर 18,000हून अधिक मतांची आघाडी घेतलेली आहे। खरं तर राहुरीसाठी 56% मतदान पार पडलं होतं। तब्बल 1,87,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आता चौथ्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांनी मोठी आघाडी घेतल्याचं बघायला मिळते। खरं तर 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। राष्ट्रवादीचे जे गोविंद मोकाटे आहे आणि अक्षय कर्डिले यांच्यात कुठेतरी चुरशीची लढत होईल असं वाटत होतं। मात्र ज्या 4 फेऱ्यांचे जे कौल आलेले आहेत त्यात अक्षय कर्डिले यांनी एकतर्फी मोठी आघाडी घेतल्याचं बघायला मिळते। खरं तर अक्षय कर्डिले यांच्या विरोधात प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवतील असा अंदाज होता। मात्र जे स्पर्धी उमेदवार आहेत, जे तुल्यबळ आहेत, प्राजक्त तनपुरे यांनी कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे याचा सरळ फायदा जो आहे तो अक्षय कर्डिलेंना होताना बघायला मिळतोय। वडिलांच्या निधनानंतर खरं तर त्यांच्याबद्दल प्रचंड अशी सहानुभूती होती आणि त्यातच प्राजक्त तनपुरे यांनी थांबून घेतल्याने अक्षय कर्डिले जे आहे ते आता सुरुवातीपासूनच मोठी आघाडी त्यांना मिळताना दिसतीये। एकूण 27 फेऱ्यांपैकी आता 4 फेऱ्यांचं मतमोजणी पूर्ण झालेली आहे। अद्यापही 23 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे। मात्र शेवटपर्यंत असेच कल राहतील असा अंदाज आता वर्तवला जातोय आणि अक्षय कर्डिले हे जवळपास विजयाकडे वाटचाल करताना आता दिसून येत आहेत। त्यामुळेच अंतिम निकाल येण्याच्या अगोदरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता शहरामध्ये त्यांच्या विजयाचे बॅनर लावलेले आहेत। ठिकठिकाणी अक्षय कर्डिले हे आमदार झाल्याचे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर राहुरीच्या या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि या पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी घेतल्याचं बघायला मिळतंय।